जिंकल्यानंतर त्याला खतम करून टाकेन ही जी काही पाशवी वृत्ती ही आता एक जोर धरते. त्या पाशवी वृत्तीला इथल्या इथे चिरडून तोडून टाकावी लागेल आणि अशी चिरडावी लागेल की जशी जर्मनीमध्ये एक हिटलर जन्माला आल्यानंतर त्याचा शेवट असा विचित्र झाला की आता पुन्हा जर्मनीत हिटलर जन्माला येणं अशक्य आहे. ही कोणती वृत्ती आहे? तुम्ही विरोधकांना संपवतायत, तुम्ही तुमच्या मित्रपक्षांना संपवताय, तुम्ही तुमच्या पक्षातल्या नेत्यांना संपवतायत. आणि हे मी नाही बोलत, नितीन गडकरी बोललेले आहेत. जे निष्ठेने काम करतायत त्यांना पक्षात काही तसं स्थानच राहिलेलं नाही, त्यांना सन्मानच मिळत नाहीये. नितीन गडकरी बोलतात, एक ज्येष्ठ नेता, आपल्या युतीमधला एक ज्येष्ठ नेता. दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक अपेक्षा होती, आशा होती की गडकरी साहेबांचा जो एक कार्याचा अनुभव आहे, काम करण्याची पद्धत आहे, त्यांनी देशाला मोठा फायदा होईल. पण गडकरींसारखा माणूस जेव्हा असं बोलतो की तिकडे काही स्थानच राहिलेलं नाहीये, मग कोणी कोणासाठी काम करायचं? तुम्ही सगळ्यांनाच खतम करायला चालले. बरं ठीक आहे, घराणेशाहीबद्दल बोलतात. मी तर सरळ सांगतो, मी घराण्याचा वारसा घेऊन चाललोय, घराण्याची परंपरा घेऊन चाललोय. त्याला तुम्ही घराणेशाही म्हणत असाल तर मी घराणेशाही घेऊन पुढे चाललेलो आहे. मोदीजी बोला, तुम्ही काय बोलताय? काय काय वाईट काय घराणेशाहीमध्ये माझ्या? मग त्यांनी काल परवाकडे जे संसदेत एक राजकारणी भाषण केलं, पंतप्रधान म्हणून नाही, भाजपचा नेता म्हणून भाषण केलं की बाकी सगळे जे येतात म्हणजे आता त्यांच्याकडे जे गद्दार गेलेले आहेत त्यांच्याबद्दल काही नाही, त्यांच्या घराण्याबद्दल आमचे काही ना नाहीये. कारण का? पहिलं मुख्यमंत्र्याला खाली खेचावं लागेल, इथल्या गद्दारी करून तिकडे बसवलंय त्याला, त्याच्या पोराला खाली उतरावं लागेल, ते सूक्ष्म आणि लघु तिकडे बसलेत त्यांना उतरावं लागेल, असे अनेक बसलेत त्यांना खाली उतरावं लागेल. नाही, त्यांच्याबद्दल नाही, पण एक घराणं जेव्हा पक्ष चालवतं तेव्हा म्हणे आमचा आक्षेप आहे. मग जर तुमचा एक घराणं पक्ष चालवतो म्हणून आक्षेप असेल तर आमचा सुद्धा तुमच्या एकाधिकारशाहीला विरोध आहे आणि आम्ही तुमची एकाधिकारशाही सुद्धा मोडून टाकू, ही सुद्धा आम्ही सगळेजण शपथ घेऊन रणांगणात उतरलेली माणसं आहोत. घराणेशाहीमध्ये तरी लोकांवरती असतं की तुम्ही निवडा किंवा फेकून द्या, पण एक आणि एकच, मीच एकटा, बाकी कोणी नाही. रामाच्या पूजेला सुद्धा मीच दिसलं पाहिजे, संसदेच्या उद्घाटनात सुद्धा मीच दिसलं पाहिजे, रस्त्याच्या उद्घाटनाला सुद्धा मीच दिसलं पाहिजे. ही जी काही एकाधिकारशाही आहे ना, ही एकाधिकारशाही ही घराणेशाहीपेक्षा जास्त घातक आहे, ही जास्त घातक आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपण उभे राहिलेलो आहोत. आज हा काही सोहळा तुम्ही करताय, शिबिर आहे, चांगलं आहे, पण तुमच्यासारखी माणसं मला या निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत, निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत. अनेक निवडणुका या स्थानिक लोकाधिकारच्या टीम वर्कने आपण जिंकलेल्या आहोत, टीम वर्कमुळे जिंकलेल्या. तेच टीम वर्क मला पाहिजे. नाही आहेत आपल्याकडे भाजपा एवढे पैसे नाही आहेत, पण सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान माझी माणसं, निष्ठावान माणसं ही माझ्यासोबत आहेत, ही माझी संपत्ती आहे आणि हे माझं भांडवल आहे. तुम्ही जिथे जिथे असाल, ऑफिसमध्ये असाल, कुठल्या कॉलनीत राहत असाल, गावामध्ये राहत असाल, जरा तुम्ही वाचता, विचार करता, बोलता, या सगळ्या गोष्टी या जनतेच्या तुम्ही लक्षात आणून द्या जरा, की काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे. नुसतं राम मंदिराचं उद्घाटन झालं, जय श्रीराम, आता कुठेतरी चालले त्या तिकडे अबुधाबी का कुठे तिकडे मंदिराचं उद्घाटन करतायत. करा, आनंद आहे. मंदिरं जशी तुम्ही उभारतायत त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे, आम्हाला कुठे असूया नाहीये. पण तिकडे मंदिर उभारलेलं दाखवून इकडे घरं पेटवतायत ना, ते पहिलं थांबवा. म्हणून मी अनेक ठिकाणी बोललेलं आहे की एक नवीन आता लक्षात येते माझ्या की अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय. म्हणजे मी रायगडमध्ये गेलो, कोकणात गेलो, मराठवाड्यात गेलो, आता उद्या परत मराठवाड्यात जातोय. मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावरती येत आहेत, घरी येऊन भेटतायत. आणि मी त्यांना स्पष्ट विचारतो, अरे तुम्हाला कळत नाही, लक्षात नाही का आलं? मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे, कडवट हिंदुत्ववादी आहे, तरी देखील तुम्ही माझ्यासोबत काय येत आहे? आणि त्यांचं उत्तर एकच आहे की उद्धवजी, तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे, तो आमच्या लक्षात आलेला आहे. तुमचं हिंदुत्व जे आहे ते घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. तुमच्यावरती आहे, तुम्हाला घरातली चूल पेटवून पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. आम्ही हिंदू आहोत, पण हे असे हिंदू आहोत
देशप्रेमी हिंदू आहोत. उगाच आम्ही आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदुत्वाचा भगवा ध्वज घेऊन पुढे नाही चाललेलो. तो ध्वज घेण्यामागे काहीतरी आमचा एक विचार आहे. आम्ही मूर्खपणाने तो ध्वज घेतलेला नाहीये, विचारपूर्वक तो ध्वज घेतलेला आहे. आणि त्या ध्वजामध्ये हिंदुत्वामध्ये छेद करणारे ही भाजपवाले, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणारे भाजपवाले. म्हणून माझ्या आजोबांचं एक जे वाक्य होतं की माणसाने धर्म घडवलेला आहे, धर्माने माणूस नाही घडवला, माणसाने धर्म घडवला आहे. आणि माझंही तेच म्हणणं आहे की माणसाने धर्म घडवलेला आहे, तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका. धर्म करून जी माणुसकी आहे त्या माणुसकीला कलंक लावू नका. जे हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही पाप करता आहात ते पाप आहे, त्या पापाला आम्ही क्षमा करणार नाही. हे असे जे काही विषय आहेत हे मला अपेक्षा तुमच्याकडनं हे आपल्या लोकांना सांगितले गेले पाहिजेत. खास करून शहरामध्ये तर सांगितले गेलेच पाहिजेत. जे कोणी सेवानिवृत्त झाले असतील त्यांनी अगदी नादानादी पार्कमध्ये जाऊन भेटा, लोकांना भेटा, बसा, बोला त्यांच्याशी. इतर ठिकाणी सुद्धा कुठे काही मंडळं असतील, काही वाचनालय असतील, जाऊन बसा, बोला. त्या वाचनालयामध्ये नुसतं वाचून सोडू नका. त्या बातम्यांचा अर्थ त्यांनी नीट समजावून सांगा की हे नेमकं काय आहे, हे झाल्यानंतर पुढे काय होणार आहे. म्हणजे मी अनेक सभांमधनं, प्रत्येक सभांमधनं अगदी भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक आवाहन करत असतो. आव्हान नाही, आवाहन, की तुम्ही विचार करा. मला RSS